Hi everybody, good afternoon. Let's enjoy my channel. Today we are going to learn how to speak daily use sentence in our house. Before the starting of this video, I hope if you are new here, don't forget to like, subscribe and press bell icon of my channel. So let's start our video. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि बेल आयकॉन प्रेस केलेला नसेल तर कृपया करा, कारण अशाच प्रकारची नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने घरामध्ये, किचनमध्ये साधी साधी वाक्य इंग्रजीमध्ये बोलू शकतो ते बघणार आहोत. तर व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया. Friends, you don't need to afraid for English, for speaking English. You should make habits of speaking in English in your house, in your kitchen room. You can easily speak with your family members in English. For that, you should practice in front of the mirror without any hesitation. So, let's start our video. तर मित्रांनो, तुम्ही सहजरित्या इंग्रजी कुटुंबातील सदस्यांबरोबर बोलू शकतात. त्यासाठी तुम्हाला आरशासमोर सराव करावा लागेल. आपल्या घरातील गृहिणी असतील किंवा आपण सर्वजण एकमेकांबरोबर इंग्रजीतील वाक्य सहजरित्या बोलू शकतो. अशी वाक्य आज आपण बघणार आहोत. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. लेट्स स्टार्ट आवर सेंटेन्सेस. नाउ द फर्स्ट सेंटेन्स, पहिलं वाक्य बघा मित्रांनो. तुम्हाला म्हणायचं आहे की मी आता नाश्ता बनवत आहे. तो मला नाश्ता बनवायचा आहे. आय नीड टू मेक ब्रेकफास्ट नाउ. आय नीड टू मेक ब्रेकफास्ट नाउ. मला आता नाश्ता बनवायचा आहे. दुसरं वाक्य बघा मित्रांनो. मुले शाळेसाठी तयार होत आहे. मुले शाळेसाठी तयार होत आहे असं आपल्याला बोलायचं आहे. द किड्स आर गेटिंग रेडी फॉर स्कूल. द किड्स आर गेटिंग रेडी फॉर स्कूल. त्यानंतर 3 नंबरचं वाक्य मित्रांनो, आपल्याला असं म्हणायचं आहे की मी आज कपडे धुणार. मी आज कपडे धुणार. आय विल डू द लॉन्ड्री टुडे. आय विल डू द लॉन्ड्री टुडे. त्यानंतर पुढचं वाक्य, चौथं वाक्य आपल्याला असं म्हणायचं आहे की मी आज दुपारच्या जेवणासाठी काय करायला पाहिजे. मी दुपारच्या जेवणासाठी काय बनवायला पाहिजे. व्हॉट शुड आय कुक फॉर लंच. व्हॉट शुड आय कुक फॉर लंच. मी दुपारच्या जेवणासाठी काय बनवायला पाहिजे. त्यानंतर पुढचं वाक्य जर मित्रांनो आपल्याला म्हणायचं आहे, 5 नंबरचं आपलं हे वाक्य आहे की आपल्याला म्हणायचं आहे की मी बाजारात किराणा आणण्यासाठी जात आहे. आय एम गोइंग टू द मार्केट फॉर ग्रॉसरी. आय एम गोइंग टू द मार्केट फॉर द ग्रॉसरी. मी बाजारात किराणा आणण्यासाठी जात आहे. त्यानंतर पुढचं वाक्य 6 नंबरचं वाक्य मित्रांनो बघा. आपल्याला म्हणायचंय की स्वयंपाक खोली स्वच्छ करण्याची गरज आहे. स्वयंपाक खोली स्वच्छ करण्याची गरज आहे. द किचन नीड्स
क्लिनिंग. द किचन नीड्स क्लिनिंग. पुढचं वाक्य 6 नंबरचं वाक्य मित्रांनो आपल्याला म्हणायचं आहे की आपला जो लिव्हिंग रूम आहे, हॉल आहे, तो स्वच्छ करायचा आहे किंवा आपण आपला लिव्हिंग रूम हॉल आवरूया. लेट्स टायडी अप द लिव्हिंग रूम. लेट्स टायडी अप द लिव्हिंग रूम असं आपण बोलू शकतो. त्यानंतर 8 नंबरचं पुढचं वाक्य आपल्याला म्हणायचं आहे की प्रत्येक जण तयार आहे का. इज एव्हरीवन रेडी. इज एव्हरीवन रेडी. प्रत्येक जण तयार आहे का. पुढचं वाक्य 9 नंबरचं आहे आणि ते आपल्याला म्हणायचं आहे की आपण आज रात्री एक सिनेमा पाहिला पाहिजे. वी शुड वॉच अ मूवी टुनाइट. वी शुड वॉच अ मूवी टुनाइट. त्यानंतर पुढचा जो वाक्य आहे, वाक्याचं आपल्याला जे बनवायचं आहे पुढचं वाक्य ते आहे 10 नंबरचं. आपल्याला असं म्हणायचं आहे की आता झोपण्याची वेळ झालेली आहे. इट्स टाइम फॉर बेड. इट्स टाइम फॉर बेड. आता झोपण्याची वेळ झाली. आणि पुढचं वाक्य 11 नंबरचं वाक्य आपण बघूया मित्रांनो. 11 नंबरचं वाक्य आहे मला खूप काम करायचं आहे किंवा मला खूप काम आहे. आय हॅव अ लॉट ऑफ वर्क टू डू. आय हॅव अ लॉट ऑफ वर्क टू डू. मला पुष्कळ काम करायचं आहे. पुढे आपल्याला म्हणायचं आहे पुढचं वाक्य जे आहे आपलं 12 नंबरचं वाक्य आहे की आज संध्याकाळी आपण फिरायला जाऊ शकतो का. वी कॅन गो. वी कॅन गो फॉर अ वॉक in the evening. We can go for a walk in the evening. We can go for a walk in the evening. अशा पद्धतीने आपण बोलू शकतो. त्यानंतर पुढचं जे वाक्य आहे 13 नंबरचं वाक्य जे आहे आपल्या मित्रांनो ते असं आहे की आज घर खूप शांत आहे असं आपल्याला म्हणायचं. The house is so quiet today. The house is so quiet today. The house is so quiet today. आज घर खूप शांत आहे. त्यानंतर 14 नंबरचं आपलं जे वाक्य आहे ते आपल्याला म्हणायचं आहे की आज वीकेंडला म्हणजे रविवार किंवा शनिवार रविवारसाठी वीकेंडला काय नियोजन आहे. What are the plans for the weekend? What are the plans for the weekend? What are the plans for the weekend? म्हणजे आठवड्याच्या शेवटी आपलं काय नियोजन आहे. 15 नंबरचं वाक्य मित्रांनो आपल्याला बोलायचं आहे की मी ह्यासाठी तुला काय मदत करू शकेन. Could you help me? Could you help me with this? तू मला यासाठी काय मदत करू शकेल. Could you help me with this? म्हणजे तू मला काय मदत करू शकेल, यासाठी तू मला काय मदत करू शकेल. त्यानंतर 16 नंबरचं वाक्य आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. आपल्याला म्हणायचंय 16 नंबरच्या वाक्यामध्ये की आता सर्व स्वच्छ आणि टापटीप आहे. एव्हरीथिंग is tidy. Everything is clean and tidy. Now, everything is clean and tidy now. Everything is clean and tidy now. असं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे की तो कचरा डस्टबिन मध्ये टाक. 17 नंबरचं वाक्य throw that in the bin. Throw that in the bin. Throw that in the bin. तो कचरा डस्टबिन मध्ये टाक. त्यानंतर मित्रांनो 18 नंबरचं वाक्य आहे आपल्याला म्हणायचं आहे की फ्रीजचा दरवाजा बंद कर. क्लोज द फ्रीज डोअर. क्लोज द फ्रीज डोअर.
त्यानंतर पुढचं जे वाक्य आहे 19 नंबरचं, ते आपल्याला म्हणायचं आहे की फरची झाडून घे, किंवा मी फरची झाडणार, असं आपल्याला म्हणायचं आहे. मी फरची झाडणार. आय विल sweep the floor. I will sweep the floor. I will sweep the floor. असं म्हणू शकतात. आणि पुढचं वाक्य आहे 20 नंबरचं आपलं वाक्य आहे की काही खायला आहे का? Is there anything to eat? Is there anything to eat? Is there anything to eat? खायला काय आहे का? तर अशी ही जी वाक्य आहे, ही वाक्य घरातील गृहिणी असतील किंवा आपण सर्वजण सहजरित्या आपल्या मुलांबरोबर किंवा कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर सहजरित्या बोलू शकतो. त्यासाठी तुम्हाला सरावाची आवश्यकता आहे.